मंत्री निलेश राणे यांच्या एका वक्तव्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपनं आपल्या वाचाळ वीरांना पाहावं। एका बाजूला नरेंद्र मोदी एक है तो सेफ हैचे नारे देतात, तर त्यांचे मंत्री धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याची वक्तव्य करत असल्याचं पटोले म्हणाले। पहलगामचा हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे आणि याविरुद्ध काँग्रेस सरकारसोबत असल्याची भूमिका नाना पटोले यांनी स्पष्ट केली। ते गोंदियात बोलत होते। बघा, भाजपच्या या वाचाळ वीर्यामुळे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेफ है तो एक है असं म्हणून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आले। त्याचा परिणाम आज देश भोगते आहे। काश्मीरमध्ये मुसलमानांनी ज्या पद्धतीनं तिथल्या जे पर्यटक होते त्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या घराची दारं उघडली आणि आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये मुस्लिम समाज पाकिस्तान विरोधी नारे, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावताना आपण पाहतो आहे। आणि अशा परिस्थितीत राज्याचे मंत्री आणि भाजपचे खासदार देशपातळीवर ज्या पद्धतीने वागतात आहेत, हे खऱ्या अर्थानं भाजपजवळ फक्त राजकारणच आहे, देश नाही। हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे। यावर बोलताना पटोलेंनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असा टोला अमित शहांना हाणला आहे। ज्या प्रकारे देशावर हल्ला झाला त्याला उत्तर देणं फार गरजेचं असल्याचं पटोले म्हणाले। बघा, आपल्या देशामध्ये माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीचं उदाहरण आहे, अनेक नेत्यांचं उदाहरण आहे की जेव्हा जेव्हा अशा घटना होतात त्यांच्या मंत्र्याच्या जे खातं असते त्यांच्या ह्याच्यात ज्या घटना होतात त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे। जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे। ज्यांना सत्ताच पाहिजे, सत्तेशिवाय काहीच होत नाही अशी लोकं जी सत्तेत बसलेली आहेत, तर या गेंड्याच्या कातरीच्या लोकांबद्दल काय बोलावं। यांना थोडंसंही असेल झालेल्या घटनेची चूक झालेली आहे हे मान्य करत असतील तर त्यांनी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। शरद पवारांनी मृतांच्या आप्तेष्टांकडून घटना ऐकावी असा सल्ला फडणवीसांनी दिला होता। यावर बोलताना पटोले यांनी आता परिवारांना विचारण्यापेक्षा ही घटना झालीच कशी, याचा खरा दोषी कोण, यावर आत्मपरीक्षण करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला। फडणवीसांनी हे सगळे त्यांच्या आप्तपरिवाराला विचारण्यापेक्षा खरं तर ही घटना झाली कशी आणि या घटनेला खरा दोषी कोण याच्यावर आत्मपरीक्षण करायची फडणवीसांची वेळ आहे। राहिलं घटना झाल्यानंतर काश्मीरच्या मुसलमानांनी जे त्या ठिकाणी देशहिताचं कार्य केलं ते मुसलमान हिंदू म्हणून नाही, हे जे विभाजनवाद जो या देशामध्ये भाजपने निर्माण केला त्याची फळं आता आम्हाला मिळतात आहेत अशा पद्धतीची लोकभावना आहे। त्यामुळे काँग्रेसची भूमिका याच्यात पडायची नाही आहे, या राजकारणातही पडायची भूमिका नाही। काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जशाचं तसं उत्तर देशाच्या सरकारने द्यावं, आम्ही सरकारच्या पाठीशी।